अखेर सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांचा गट पोखरण्यास भाजपाने सुरुवात केली. शिंदे गटाचा पहिला आमदार फुटला. शिंदे गटाला मोठा धक्का. एकनाथ शिंदे यांनाच चॅलेंज देऊन हा आमदार भाजपाच्या वाटेवर. मी शिंदेंच्या जोरावर नाही तर स्वतःच्या जोरावर निवडून येतो असं म्हणत शिंदेंनाच जाहीर सभेत चॅलेंज दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे. नेमकं काय झालं हे आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून गुवाहाटीला गेलेले शिंदेसोबतचे आमदार आता एक एक करून फुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनीच शिंदेंना चॅलेंज द्यायला सुरुवात केली आहे आणि तेही भाजपाच्याच बळावर. आता शिंदे गटाचं काही खरं नाही. आता भाजपानेच एक एक मोहरा गळाला लावल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. राज्यात आधीच सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील पहिला आमदार फुटल्याची बातमी समोर आली आहे. या आमदाराने उघडपणे शिंदे माझे बॉस नाहीत, देवेंद्र फडणवीसच माझे खरे बॉस आहेत असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ एका आमदाराच्या नाराजीपुरती नसून शिंदे गटात सुरू असलेल्या असंतोषाची ही ठिणगी असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटातील जे काही साताराचे आमदार आहेत महेश पाटील यांनी आता मी भाजपाचाच मूळचा आहे, मला फडणवीस यांनी शिंदे गटातून तिकीट घेऊन लढवायला सांगितले आणि मी आमदार झालो, त्यामुळे फडणवीस हेच माझे बॉस आहेत, शिंदे माझे बॉस नाहीत असं सांगितल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गट एकसंध असल्याचं चित्र दाखवलं जात होतं. मात्र आता भाजपाने शिंदे गट पोखरण्यास सुरुवात केलेली यामध्येच दिसत आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसापासून जे काही आमदार आता हळूहळू फुटणार आणि लवकरच खासदारसुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत. याच बातमीवरून असं दिसतं की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे येणाऱ्या 24 एप्रिलला जी काही तारीख दिली आहे सुप्रीम कोर्टात, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. म्हणून अगोदरच आमदार असतील किंवा खासदार असतील ते भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातूनच महेश शिंदे हे सुद्धा आता भाजपमध्ये जाण्यात जे काही जमा झालेले आहेत. त्यामुळे आता या आमदाराने केलेले विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे आता शिंदे गटातील नेतृत्वावर विश्वास कमी होत आहे आणि भाजपाचा प्रभाव वाढत आहे. मुख्यमंत्री असलेले फडणवीस हे हळूहळू निधी देऊन आपल्याकडे शिंदे गटाचे आमदार खेचत आहेत. त्यामुळे शिंदे गटाला भविष्य नाही असं म्हणत हळूहळू अनेक आमदारसुद्धा शिंदे गटातून भाजप आणि इतर पक्षात जातील यात काही शंका नाही. या सर्व घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आतापर्यंत त्यांनी आपला गट मजबूत असल्याचा दावा केला होता, पण आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. गटातील एकता धोक्यात आली असून नेतृत्वावर प्रश्नचिन्ह हे आमदार लावत आहेत आणि हळूहळू एक एक आमदार भाजपाच्या गळाला लागत आहेत. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की पुढील काळात 10 ते 15 आमदार सुद्धा जे काही देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेने शिंदे गटात गेले होते ते सुद्धा लवकरच फडणवीस यांच्याकडे येतील. त्यामुळे शिंदे गट हा अर्धाच राहील आणि जे काही भाजपा सत्तेतून शिंदे गटाला लवकरच बाहेर हकलण्याची सुद्धा चिन्ह दिसत आहेत. ही घटना म्हणजे केवळ सुरुवात असल्याचे मानले जात आहे. पुढील काही दिवसात आणखी आमदार बंड करतील का? शिंदे गटात मोठी फूट पडेल का? भाजपा थेट हस्तक्षेप करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचं राजकीय समीकरण बदलणार आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण हळूहळू आता कोणत्या थराला जातं याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे शिंदे गट कमकुवत होणार आणि भाजपा अधिक मजबूत होऊ शकतो. दिल्लीवरून आलेल्या आदेशाप्रमाणे 100% राज्यात भाजपा याच मंत्रावर आता भाजपा काम करत आहे आणि लवकरच शिंदे गटातील सगळेच जे काही महत्त्वाचे नेते आपल्या पक्षात फडणवीस घेतील यात काही शंका नाही.
त्यामुळेच आता हा आमदार सुद्धा लवकरच पक्षप्रवेश करणार यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भाजपा शिंदे गट संपवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद.